नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे लाडू, शेंगदाण्याचे लाडू। शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांना आपल्यासाठी खूप चांगले असतात, खाण्यासाठी, शरीरासाठी रक्ती वाढते शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने। चला तर बनवूया शेंगदाण्याचे लाडू। मुलांना रोज सकाळी एक एक लाडू शेंगदाण्याचा द्यायचा शाळेत डब्याला। तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले। शेंगदाणे व्यवस्थित निसून घ्यायचे। पाव किलो गूळ घेतला। शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे खरपूस। शेंगदाणे मस्त भाजायचे। गूळ बारीक वाटून घ्यायचा। शेंगदाणे पण मस्त भाजून घ्यायचे। शेंगदाणे थंड होऊ द्यायचे। थंड झाले की चोळून घ्यायचे शेंगदाणे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची गूळ आणि शेंगदाणे टाकून। बघा किती बारीक पेस्ट बनवली मी। थोडंसं जाडच ठेवलं मी। लाडू हे खूप छान लागतात। बारीक बारीक लाडू बनवून घ्यायचे। बघा किती छान लाडू झाला। असे सर्व लाडू बांधून घ्यायचे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा किती छान लाडू झालेत। हे शेंगदाण्याचे लाडू रोज आपल्या मुलांना रोज शाळेत जाताना एक एक लाडू डब्यामध्ये द्यायचा। याने रक्ती वाढते शरीरासाठी। शेंगदाण्याचे लाडू खूप छान असतात। रोज एक लाडू द्यायचा शाळेमध्ये।